जय शिवराय मित्रांनो, मी शिवा सावंतकर स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याविषयी, या योजनेचा पहिला हप्ता कधी पडणार आहे, त्याच्यानंतर याचे ऑनलाईन अर्ज कसे करायचे, तुमचे कागदपत्र कोणते, याच्यामध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा पहिला हप्ता 15 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्ट याच्या दरम्यान कधीही पडू शकतो, कारण 15 ऑगस्टला शासनाच्या माध्यमातून ही तारीख जाहीर केली होती, परंतु 19 ऑगस्टला जर पाहायला गेलं तर रक्षाबंधनाच्या दिवशी, याच्या दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ही 1,500चा पहिला हप्ता जमा होणार आहे। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर पाहायला गेलं तर हा पहिला हप्ता नेमका कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे पण या ठिकाणी बघण्यासारखं आहे। याच्यामध्ये तुमचं पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून डीबीटी ही प्रक्रिया राबवली जात आहे। आता डीबीटी प्रक्रिया म्हणजे काय, ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, म्हणजे शासनाच्या माध्यमातून जे काही रक्कम येते, अनुदान येतो, जो काही पैसा येतो तो सरळ लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करणे हे शासनाचे मुख्य ध्येय होते। कारण याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असं, पूर्वी शेतकऱ्यांच्या याद्या लागायच्या किंवा या योजनेच्या याद्या लागायच्या, याच्यामध्ये बरेच सारे पैसे होते की जे तलाठी असतील, तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल याच्या माध्यमातून तुमच्याकडे येत होते, परंतु संपूर्ण अनुदान तुमच्यापर्यंत येत नव्हतं। जर शासनाच्या माध्यमातून तिकून 100 रुपये टाकले तर तुमच्यापर्यंत फक्त 50 रुपये किंवा 40 रुपये असे पैसे होत होते, परंतु शासनानं ही एक महत्त्वाची पद्धत बंद केली आणि याच्यामध्ये डीबीटीची प्रोसेस चालू केली, म्हणजे सरळ शेतकरी असतील किंवा लाभार्थी असाल यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता डीबीटी म्हणजे काय, याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक संलग्न आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट पडणार आहेत, आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्याला हे आधार लिंक नाही, डीबीटी नाही, तर अशांना हा हप्ता पडणार नाही, याची पण सर्वांनी नोंद घ्यावी। आता हे डीबीटी खातं लिंक कसं करायचं, याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या खात्याची केवायसी करायची। केवायसी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेमध्ये जे काय बँकेचं खातं असेल, नॅशनल बँकेचं, जसं की इंडिया बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, युनियन बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, अशा प्रकारच्या सर्व बँका असतील तर त्याची तुम्हाला सर्वप्रथम केवायसी करून घ्यायची आहे। आणि केवायसी केल्याच्या नंतर लगेच तुमचं आधार लिंक हे 24 तास किंवा 48 तासामध्ये होतं, म्हणजे तुमच्या खात्याला डायरेक्ट हे डीबीटी होतं। नंतर शासनाचं जे काही येणारं अनुदान असेल, जे काही येणारी रक्कम असेल, ही सरळ तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते। हे म्हणजे महत्त्वपूर्ण बदल शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। याच्यासाठी तुमचे जे काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल, पहिलं वय अधिवास व उत्पन्न दाखला हे अनिवार्य केलं होतं, परंतु तहसील या ठिकाणी, तलाठी यांच्या ठिकाणी गर्दी पाहून शासनाच्या माध्यमातून ही सुद्धा अट कमी करण्यात आली आहे। जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल किंवा राशन कार्ड नसेल तर तुम्ही एक स्वयंघोषित प्रमाणपत्र आहे ते लावू शकता, त्याच्यामधून तुम्हाला तुमचे उत्पन्न हे ग्राह्य धरले जाणार आहे। आणि वय अधिवासचा प्रश्न राहिला, याच्यामध्ये जर तुमच्याकडे शाळेची टीसी असेल किंवा निर्गम असेल किंवा मतदान कार्ड असेल 15 वर्षापूर्वीचं जुनं, तर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। म्हणजे ह्या दोन्ही अटी कमी करून तुम्हाला व्यवस्थितरित्या कागदपत्र हे सांगितले गेले आहेत। हे कागदपत्र अपलोड करून तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे। हा ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक वेळी त्याचं स्टेटस चेक करायचं आहे की कुठे अडकलं काय, म्हणजे त्याच्या ठिकाणी तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला असला तर तुम्हाला पेंडिंग असं दाखवत आहे, तर ते शासनाकडे पेंडिंग असतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या काय त्रुटी असतील तर ते सुद्धा तुम्हाला वेळोवेळी बघायचं आहे। कारण याचा पहिला हप्ता 19 ऑगस्ट म्हणजे अर्थातच रक्षाबंधन याच्या दिवशी वितरित होणार आहे, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी। आणि याच्यामध्ये ज्यांच्या खात्याला आधार लिंक नाही अशा सर्वांनी आपले आधार लिंक करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला हप्ता येण्यास मदत होईल। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, आणि तुम्हाला जर या योजनेविषयी काही अडचणी असेल त्यासुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देऊ। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।